युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली, युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती, त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची, हा काय मला सांगतोय? याची लायकी आहे का? याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची? हा उलटा टांगून मारू द्याला. आणि मी पण सांगतो, मग आमचाही बॉस बसलाय, सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय, आणि तो ईश्वर आहे. सागरमध्ये माझा बॉस बसतो हे माझ्या वाक्यावर या संजय राजाराम राऊतला फार झोंबलेला आहे. हा मी अभिमानाने सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे आमचे बॉसच आहेत. पण तू तरी एकदाच महाराष्ट्राला सांग, तुझा नेमका खरा बॉस कोण? उद्धव ठाकरे, पवार साहेब, किंवा हल्ली 10 जनपदची मम्मी तुझी जी नवीन बॉस झाली आहे ते तरी तू जरा नक्की कर. आम्ही तर ठणकावून सांगू तरी शकतो की आमचा एकच बॉस आहे, पण तुझ्यासारखा राजकीय लावारिस हेही सांगू शकत नाही की तुझा नेमका खरा बॉस कोण. म्हणून त्याचा पहिला शोध घे आणि मग आमच्यावर टीका कर.